हो बाबू जगण्या, तू अगाऊपणा करू नको. तुला हरभरा मशीन लागत तर चालला जाय घरी. उपटा रे उपटा रे, एक एक कवटा 2-2 कवटे उपटा. जेवढं आपल्याला नेलं जाईल तेवढं उपटा. चला जगण्या काय सांगणार, हा शिल्लक आहे. हा तसाच आहे. चला उपटा 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 हरभरा. हो बाबू भूतण्या, आम्ही तुला सांगून राहिलो बरं. कसं लय मोठं पचत नसते बरं. जर असं एखादी डांग खाल्ली तर कोणी काही म्हणणार नाही बाबू. बाबू कवटाचा कवटा नेशील ना, तू पकडला गेलं तू मार खाशील. मारायला कोणी वावरात तर पाहिजे. पण जाऊ दे, तुझे भाषण ऐकायलाच पुरत नाही. तू जाऊ दे. अरे चला उपटा उपटा. तिकडे बाहेर तिकडे बाहेर ना. भूतण्या काय झालं बेजूले, तिकडे बाजीकडे बाय भरून आला रे. उपट उपट दडदड उपट ना. काय गप्पा मारून आला, काय कुकडे पाहायला होतं. उपट. अरे काय उपट भरून आला, तिकडे पाय माग, पाय तू पाय माग. बाबा रे, हा तर शांताराम आला रे बाबा. अरे हरामखोर हो, दुसऱ्याच्या वावरातला हरभरा नाही तर कवटीच्या कवटे. बरे सापडले आज तुम्ही हाती. शांताराम मी नाही हो, मी नाही, मी हाती लावला हरभऱ्याले. मला काय नाव बरोबर शांताराम भाऊ. तो म्हणते मी नाही, तो म्हणते मी नाही. का चोर आहे काय तुम्ही? हाती लागले ना तरी बी. हा भूतण्या बाय ना तोंड वाचून राहिला ते चोट्टे हो. आपल्याला पाहू बा शांताराम भाऊ, आपल्याला काहीच नाही. हरभरे डांगबी नाही माझं, हे दोघं जणच आहे. मी नाही जगण्यानं काहीच नाही केलं. हरभरा उपटलाच नाही आम्ही नाही ना. आम्ही याच्यासोबत आलतो फक्त. काही सांगू नका तुमचा शांतपणा. तुम्ही रोज येता रोज नेता आमच्या वावरातला हरभरा. अरे पकड पकड झाबरू, पकड बरं येईल. हा या शिवला घोचा पोरगा भूतण्या याले धरा लागते पहिले, आणि मग हे तिघ जण. झाबरू असं करतं का का? सोडून द्या ना या बारीनं. या बारीनं सोडून द्या. तुले सोडा, तुले नाही सोडणं भाऊ. तू तले का फारा गाज आगाऊ वास रे. सकाळी झाला की हरभरा नेतो, संध्या झाली हरभरा नेतो. लोकांच्या आवारात चंदन लावलं जुनं करणं. चाल पकड, बळबळ न करू, पकड लवकर येईल दोघाती गायले बी. शांताराम भाऊ मी काय, मी तुमचं दही करत नसतो काय. शांताराम भाऊ मी नाही ना, मी उपटलाच नाही ना हरभरा. ती पोरं दिसली इकडे म्हणून मी आलतो. त्यातला ना काय सांगून राहिला तू. मला नको ब्लॅकमेल करून. तू माहित आहे मला काय तर तुझी शाळा. पकडतो आता याले. पोया रे बरोबर आता पोया हे पकडतात आपल्या. अरे पोया रे लवकर. शांताराम आला रे, शांताराम आला पकडते रे शांताराम. कुकडे पैसा रे तुम्ही. हाती लागली की बस तुमचा बयडच करतो. पोट्टे हो. मी नाही शांताराम मी नाही ना. हा नाही करूच नको तू. थांब जगण्या थांब. पोया रे भाऊ हाती लागली. शांताराम मारते बरं, डोळ्यासारखं मारील शांताराम. पोया शांताराम भाऊ पोटात पैरी जाबर भाऊ सोडला बाबा. पैरे बाबा काय करणार मरतरी आता सोडला बरं. दाट लागेल पुढलं. भुसण्या कसं रे. काय करू राहिला भुसण्या पोय आता पोय. पण रे तुम्ही थांबा ना. झाबरू ढेकूल मार फेकून मार फेकून ढेकूल. बाबा ढेकूल बसलो फाटी. अयो पडलो रे मी. कडे पैसे रे. पडलं भरून राहिला. एका ढेकलात पाळ लागेल बाबू भुसण्या. वय भलता करत रे. हरभरा तोडतं का लोकांच्या वावरातला. आता नाही येणार मी वावरात. नाही सोडा मला सोडा ना. मी कधीच नाही येणार आता. तर जो शांताराम बघ सोडा राजा. अरे बाबू एका दिवसाचं नाही ना. एक दिवस नेलं तर कोणी काही म्हणत नाही. पण तुमचं रोजचं चालत दणका दे ना. रोज कवटा नेऊन राहिले ना तुम्ही. काही वाटलं पाहिजे जरा सग माणसाने. आता येणारच नाही ना आम्ही. आता कधी दिसणार मी नाही तुम्हाला. सोडून द्या ना. आता सोडून द्या. साठी म्हटलं तुला थांब तर पयत निघला. चाला रे पोया रे म्हण. आणि आता हाती लागला तर सोडून द्या म्हणून राहिला रे. मोठं जोर आलं तुला पोयाले मग. आता खाली पडला तू आता सोडून द्या म्हणून राहिला. शांताराम भाऊ भुसण्याच बाबाने भुसण्याच आहे ना. या भुसण्याला जाण्याचं नाव आले. मी एक डांगमिरी घेतली ना. मी खाल्ला नाही. एक गाठा बी खाल्ला नाही तुमचा. मी बी शांताराम भाऊ ना माहिती शपथ सांगतो. मी गाठा बी नाही खाल्ला. खरंच नाही ना. हा भुसण्या नाही दोघच जण होते. त्याने उपटला तुमचा हरभरा.
मी काही सांगू नका, एकामेकावर काही लोटू नका. दोघं तिघही चॅप्टर आहे तुम्ही. मला सांगून राहिले का तुम्ही? मला शिकवता का तुम्ही? अरे आम्हाला सोडा ना. ठीक आहे तुम्हाला सोडलं, पण या भुसण्याला सुट्टी नाही आहे. भुसण्याला नाही सुट्टी. हा घाबरू पकडा भुसण्याले. आणि जावा या भुसण्याच्या घरी जाऊन सांगा या बापाले भुसण्या पकडला म्हणून हरभरा आहे. कोण पकडता? मलाच कोण पकडता? याला सोडून राहील तुम्ही. मारता का शांताराम भाऊ? नाही मारत नाही तुले. ते मुके घ्यासाठी पकडून राहील तुले. हराम खोरा चोट्टे काम करतात. पारे पोरे लवकर पाठवून लवकर नाही तुम्हाला पकडील. चाललो आम्ही चाललो का तुम्हाला ढोरासारखा आहे तुले नाही म्हणून तरी बी भुसणे नाही म्हणून ऐकत नाही तू. चला बसायला पोह्या त्याच्या बापाला सांगायला लागेल शिवरार काकाले. पोरे थांबा ना. मला कोण पकडलं शांताराम भाऊ? मला कोण पकडलं? मला सोडा ना. तुले का सोडायला पकडलं? हा येतो शांताराम बोयाला आता खांद्या तिकडे घेऊन जाऊ याले. चाल की शांताराम भाऊ कोण करून राहिलं होतं मी काय केलं? तेले सोडून त्याला पोरायले मावर जात कोण घेऊन राहिले होते. तू मेन सूत्रधार आहेस ना म्हणून. चला शांताराम भाऊ घेतो मी याल तिकडे. काय भाण्या त्या बुडा लग्न गिगन देते की नाही बातम्या करून? आपलं काय तर काही लग्न होणं आपण हातानं उभा करेल. आणि काय मी आता लो मॅरेज केलं तर नव्हतं मागं. त्यानं सारा पचका व्हायला माया. कोणी देत नाही बा आपल्या समाजात ओळखत नाही कोणी. पुरी इज्जत जायला आपली. म्हणजे काय माणसाने पहिलं लग्न केलं म्हणून दुसरं होत नाही का? होईल ना बे. आता बुडा आणते कुठून ना कुठून थांबलून जाकला होतेस त्या बुडा चॅनमॅन आणत्या बा. भाऊ जमाना बदलला. हा किती चॅनमॅन असलं तरी काही बजेट येत नाही. नाही जमाना तर बदलला. आता कसं पोरायला जायला लागत जाईल सासऱ्या घरी म्हणजे पुरीच्या घरी. भांडे कुंडे घासणं स्वयंपाक करणं हे नवीन पद्धत निघेल मला असं वाटते. निघालीच पाहिजे ते. पहिले बाहेरले अन्याय अत्याचार केला लोकांना. पहिले माणसं अशी माजली होती की 2-2, 3-3, 4-4 बायका करत. आता पोरेली एक नाही भेटत. कोण नाही भेटत. पहिले माझी गेली त्याचा आता भरून द्यायला लागून. आता या पिढी भरून द्यायला लागून राहिला. अरे जिंबर भाऊ विषय कुठच्या कुठेच निघून राहिला. बरे आता माझ्याचा विषय नाही ना. याची बदनामी व्हायला म्हणते तो. ते कसं मा हातानं मी आगो कामं करायला लागणार रे. मी आता फालतू लव्ह मॅरेज केलं. पहिले ढोपरून घेतलीस ती सोडून दिलीस ती तर पुरलं असतं का? हे लव्ह मॅरेज टिकत नाही बा. टिकत नाही म्हणून राहिला लव्ह मॅरेज टिकत नाही. टिकते नाही तर काय तर. पण आपल्या गांडीले खास काल मारलं त्या पोरीला तुला. लेखा कामाला जात ना काही नाही. भांडणं करत दारू पेत. मग काय करीन ते पोरी कडलो काय घरी. आणि म्हणून म्हणतं पे लव्ह मॅरेज टिकत नाही. आपल्या अंगात सारा आगोपणा भरेल. मला माहित आहे भाऊ काय खर्च होता. सारा अनाज होता. हे आणा ते आणा फलाना आणा. ऐश करा रोज हॉटेलला घ्यायला जाणं. काय मी टेन्शन मध्ये होतो. पैसा नाही खाऊ पिऊ घालायला लागे. काही फेकू नको. ते पूर्वी खर्च करणारी होती गेले का रुपया वाचवणारी होती. काही ना आता नोकरी लागली ना आता पगारात खेळला असता ना बाबू. पण तुला अक्कल नाही. काही तिचा पगार नाही पाहिजे मला. सडेल तोंडीचा. तिचं तर नाव काढले ना मस्त सटकून राहिला. आता काय पगाराचा काय करतो त्या चाटतं त्या पगाराने. काय कामाची होती ते आम्हाला माहित आहे का? प्रेम करून पस्तावलं मी. ते अंदरून तर पुरा झुरत असेल तू. पण काय सांगशील? अंदरून तुला असं वाटत असेल पगार खायला भेटला असता आपल्याला. मी झुरणार दिसलो का तुम्हाला? झुंबर मामा काय झालं जगन? काय झालं? काही नाही बाबा. शांताराम भाऊ गेले ना ते त्या मारून राहिले भुसण्याले. हरभरा उपट्टा पकडला शांताराम भाऊ ना भुसण्या हाणं लावलं भुसण्याले. शांताराम भाऊ भुसण्याला मारून राहिले ना. त्यानं हरभरा उपटला ना. हरभरा हो पोऱ्या जगव आहे भाऊ भुसण्या. तो काय करीन काही सांगता येत नाही. गावात आगाऊ आहे तो. बरा लावला झोडणं. या शांत्याला समजते काय लहान लेकरू काही अक्कलच नाही लेकाले शांत्याले. एवढा मोठा झाला नाही का भयाड झाले एखादा. पुरा माझी भाजीचा आळव आता अक्कलच नाही झाले. त्या माणसाची अक्कल इक्कल न काढून हा पोरे आगाऊ आहे ना भुसण्या. अरे त्याला अक्कल असती शांत्याले. आता काय लहान लेकराला मारलं तर लहान लेकराला मारताय कोणी? हा भुसण्या लहान आहे. चला रे चला वावरात जो. हो चाल बा वावरात. काय गड्या शिवला गरम न्यूज माहीतच पडून नाही राहिली गड्या गावामध्ये. असं काही होणच नाही राहिलं गावात. असं चांगलं व्हायला पाहिजे का? माजून फाजून यायला पाहिजे गावामध्ये. वाजून नाही राहिलं गड्या. भांडणं नाही काही नाही लगा तंटा नाही काही. गावात मजा नाही येऊन राहिली रे. नाही होती ना भांडणं गावामध्ये. थांब सो जरासा. तो डॅनीच्या नाताचं झमकते पाहतो आता. त्याची दोघांची कुस्तीच होईल. दोघं अजय त्याची पाहतो गावात कसं वाचते. मग पाय कशी मजा येते गावात. बा तो डॅनी काम पागल आहे काय भांडण करायले? चुऱ्याला भोवती भांडण नाही करत. ते गंमतच करतात लोक. इथे कुदतात. पण दोघंही अजय ना ते एकच ते दिसतात तसं नाही बरं ते. पागलच आहे तो डॅनी. पाय तू कसा झोडते नाताले तर एक दिवस पाय तू.
त्याच्या गळ्यात पाहिजे कसं उतरू तुम्ही तर आता डॅनेच्या. पाय तू तुला त्या डॅनीच्या नादी नको लागू बरं. तो बेकार आहे तो बुडा. तुला सांगतो मी ते नाही लागलं की तो फिट होते माणसाली. मला काय फिटवणार आहे हो तो. मी तर अच्छी फिटवले न हो. हा डॅन्या काय हो. शिवलाल, बोला मुंशीराम भाऊ, काय म्हणता. काय गड्या, काय तू तुझ्या पोऱ्यातून आवारा करून ठेवला बा. साऱ्या जंगलात फिरते बा. 4-5 पोरे मागे असतात त्याच्या. हा काय पाहिजे तरी काही शाळेचं शिकवणं बा. शाळेत पाठवत द्याय ना, काही अभ्यास करायला लावत द्या. हा आता दिसला बा मला रस्त्याने तिकडे वावरात जाताना. नाही हो मुंशीराम भाऊ, तो घरी तर अभ्यास करून राहिला गडी आमचा. मी जसं काही खोटा बोलून राहिला मा डोळ्यानं पाहिलं बा. तिकडे जंगलात फिरून राहिला तो मोकाट. काय गडा माणूस आहेस तू. काय तर पोरगा घरी अभ्यास करून राहिला. तुझेच लक्ष नाही बाबा. तुझ्यासारखाच निघते तो. बरं सांगितलं बा मुंशीराम भाऊ तुम्ही ना. हा बरं लक्षात आणून दिलं तुम्ही ना माया. पाय तुम्ही आता घरी आले की तो हा पाय सटकच काढतो चांगली. शिवलाल सटक काढते. शिवलालची तर चांगली आहे. चोऱ्याकर माऱ्याकर माझारखा बोललो बरोबर. शाळेचा अभ्यास करून काही नाही. हा सांगून राहिला आता मोठा. हो पाय आता कसं तू माझ्या जोडचा आहेस म्हणून मी सांगितलं तुले. कसं असं हा म्हणजे भंटल सारखं फिरणं बरोबर नाही जंगलामध्ये. हो मुंशीराम भाऊ, आता घरी आला की पाय तुम्ही त्याले. बरोबर बा, येतो मग मी. खरं सांगीन कर द्या पोराले. हा जोडशील. मी काय आता काही सांगायला बसलो मा पोराले. मला माहित आहे तो कुठे जायला. रोज धंदा आहे त्याचा. शाळा सुटली की चालला वावरात. काय हरभऱ्याची भाजी आणते तर काही कोणा वावरातल्या शेंगा आणते. आपल्या भाजीचं भागते ना बाबा. बाजारात जायचं काम नाही ना. हो बाबा असं नको करू ना. शिकला तर नोकरी लागेल ना बा. त्या पोरगा शिकून त्याले काय का तू शिवला त्या हरकत बनवता का पोराने. अबे शिकून कोणाला नोकऱ्या लागल्या गाड्या. MA PhD होईल लोक घरी बसलात. त्यालेच तर नोकऱ्या नाही. आपल्याला कुठून आपल्या पोराला कुठून नोकऱ्या लागणार आहे. जाऊ दे बोरा बाबा. पोलात होते पोरगा अशानं. शिवलाल काका भुसण्याला मारणं लावलं ना. भुसण्याला मारणं लावलं. कोण मारलं मा भुसण्याले. ते शांताराम भाऊ पकडला त्याले. मारून राहिले शांताराम भाऊ. चांगलं झोडून राहिले त्याले. त्या मायले या शांत्याच्या मा पोऱ्याला हात लावते का. हा कुठे मारून राहिला तो. शांत्या मा पोऱ्याला कुठे मारून राहिला. पावरामध्ये चालेल गड्या बघून चाल बरं. हा शांत्या काऊन मारून राहिला मा पोऱ्याला पाहू दे बरं. चांगला सोडतो काय शांत्याला मी आता. चाल बरं चाल. त्या शांत्याची मोजून आली गड्या. आता हाताने सोडत मी आले. हाताने सोडत. शांत्या गेला तू हात गेला. चालणं पहिले बडबड नको करू. काल हातपाय आपटून राहिला तरीसा चालणं. चाल. ए चोट्टे चोरशीन का हरभरा. चोरशीन का. हा हरभरा खायला ते चोरते का. एक डांग तोंडात मांगायला काय ते. चालला मोठा कवटा घेऊन चोरून. नाही ना आता नाही. आता नाही करणार ना मी असं. कधीच नाही. सोडून दे ना झाबरे दादा. मी हरभऱ्याला येणार नाही ना आता. येणार नाही म्हणतं. तुला 4 खेप 10 खेप झालं सांगणार की भुसण्या तोंडानं मागत जाय रे. असा मागे येऊन असे रिकामे धंदे करत नको जात जो. तू ऐकत नाहीस. आता पकडला गेला की नाही. शांताराम भाऊ या चोट्ट्याले सांगून थोडी ऐकू येते. याच्या बापासारखी येले सवयी चोट्टी. याचा बाप कसा गुन्हा करते. मी म्हणते मी काहीच नाही केलं. तसा सोळा मला. मी नाही येणार ना आता. कधीच नाही येणार ना. तुमच्या वावरात पाय बी नाही ठेवणार मी. तुले सोडून काय करा. तुला अद्दल घडली पाहिजे की नाही. हरामखोरातून हे धंदे केले नाही पाहिजे ना डबल. चोट्टे हरभरा चोरतो. आज उद्या दुसरं काही चोरशील लोक या वावरातलं. अरे हे दोघं बापले काय सवय आहे ना. खानदानी आहे ना. हे अनुवांशिकता आहे ना याची. बापाचे गुण पोरात. शिवल्याचे गुण आले पुरे. शिवले असा जाईन चोट्टा. शिवल्या जसा वावरात रस्त्याने चालते की नाही. त्याच्या पैजाम्या खिशात पायाचं. शेंगाई भेटतात त्याच्या खिशामध्ये. मेथीची भाजी. कोणा आवारातला सांबार. कोणा आवारातला काय येतं. कोणा आवारातलं काही. मोठा पैजाम्या खिशी लागत्यानं. एक बदारी थैली जाय त्याची पैजाम्या खिशे म्हणजे. त्याचा बाप चालता तुरी मार देते लोकाईले. बापासारखा पोरगा लुच्च्या. अरे हो लुच्च्या. येशील का हरभरा चोरशील का कधी. चोरशील का. नाही ना मी कधीच नाही येणार ना आता. नाही कधीच नाही येणार. सोडा ना मला. सोडा ना. तो आला रे याचा बाप आला रे. लुच्च्याचा बाप आला रे शिवल्या आला. येऊ द्या मग. येऊ द्या ना. आपण का भेटणार आहो का. चोर आहो का आपण. येऊ द्या. त्याचा पोरा चोट्टा. त्या शिवल्या जरा नाटक करायला लागेल तुला पोराला थोड्यासाठी. गंमतच नाटक करायचं थोडं झाडाचं. मारतो याले झोडतो. चोट्टाच कसा काय निघला. कर आता नाटक कर जरा. सगळं ढोंग करायला लागेल तुला. मा पोरानं काय केलं रे बा. कोण टांगलं त्याला. कोण टांगलं काय केलं. अरे चोट्टे काम करून आला तो. हरभरा चोरला येणं.
पोरगाने टेम्पो दाखव बरं, एका टेम्प्यात मोडतो लागायचा सायाचा. हो तो असा चोट्टा निघला ना पोटी. काय चोट्टे काय बॅग कधी कोणाच्या शेंगीला हात नाही लावला लेका, हरभऱ्याला डांगीला हात नाही लावला आणि तू चोट्टे काम उडाला घुसण्या. झाबरू दाखव टेम्पो दे एका टेम्प्यात मोडतो लेका पोऱ्याला. अरे एवढं कसं काय परिवर्तन रे बाबा डायरेक्ट टेम्प्यावर काम आलं. अरे बाबा शिवलाल खरंच मोडता का रे बाबा पोराले, एका टेम्प्यात मोडीन बाबा पोरगं. कामातून देणल्या पोरगा शिवलाल मारशीन तर. नवीन नाटक करा लागते जरासं. बाबा मला मारता का तुम्ही? मला सोडायला आले, मला वाटतं मारता तुम्ही. मला मारू नका बाबा, मारू नका. मारू नका त्याला, मारू नका. काय करू काय करू, माझी इज्जत चालली ना. चोट्टे कामं करते काय, चोट्टे कामं करते. त्या बापाची किती इज्जत आहे. गमवून राहिला का तू, गमवून राहिला का कसे धंदे करून. पण याची इज्जत एवढी की बस. हा दिसला की लोक फुलच टाकतात. राम 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 दुआ सलामच करतात याले. अरे बा तू दिसला की लोक मग हा सळ्या तोंडा कुठून दिसला शिवले. कवडी किंमत नाही, कवडीची बी नाही. मग मित्र आज कसं एवढं झालं, आता उद्या पाहू. आता चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.